नवीन कोकणातले जावई आलेले आहेत आणि चिडणं हे पण तुमच्या स्वभावात आहे. त्याच्यामुळे आपण जर हारलो कुठल्याही गेम मध्ये तर सरळ लोळायचं आणि रडायचं. मसलवरती मसल चढलेला आहे आणि मी ज्या दवाखान्यात गेलो होतो त्या डॉक्टरनी मला एवढं रडवलं की मी व्हिडिओ चालू केले ना म्हणून ती गाडी चालू आहे. पेपराजी पण ना खूपच वैताग देतात. काय बोलायचं मस्कोबा मसून वाटेत आला म्हणून मस्कोबा नाव पडलं. हो स्मशानभूमीमध्ये स्वयंभू झाला म्हणून मस्कोबा. नंतर सर्व थांबतात का? नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्लॉग आहे आपला गाण्याच्या रिलेटेड, कारण माझं एक नवीन गाण्याचं शूट आहे. तर त्याचा आज डान्सची रिहर्सल आहे. तर आता डान्स करूया, थोडीशी रिहर्सल करूया. आज आणि उद्या रिहर्सल आहे आणि परवा दिवशी शूट आहे. आता हे आमच्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक आहेत अविनाश नलावडे, ज्यांनी खूप सुपरहिट गाणी केलेली आहेत. गाण्यांची नावं मी नाही सांगणार, म्हणजे असं एवढी कामं नाही करायची की स्वतःला लाज वाटली. चांगली गाणी केलेत भाऊंनी. जाऊन युट्यूबला सर्च करा अविनाश नलावडे. जर त्याच्या नावाने नाही आलं तर माझं नाव टाका, विशाल पांडे. आमच्या दोघांच्या नावावर 2 गाणे आहेत, हे 3रं गाणं आहे बरं का. आता डान्स प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता आपल्याला खूप स्पेशल गेस्ट भेटायला आलेले आहेत. तर तुम्हाला कोण आलेत ते दाखवतो. आणि गेस्ट आहे ना डायरेक्ट मुंबईवरून आलेले आहेत. आजकाल आमच्या पुण्यामध्ये असं ट्रॅफिक का होतंय, कारण आमचं पुणे आता स्मार्ट सिटी तर झालेलंच आहे. मेट्रोच्या कामांमुळे आणि ब्रिजच्या कामांमुळे हे असं आमचे पुण्यात कंटिन्यू ट्रॅफिक असतंय. आणि चांगले रस्ते खोदून नवीन रस्ते बांधायचे, ते झाल्याच्या नंतर परत ते रस्ते खोदून परत एक रस्ता बनवायचा, अशी कामं सारखी चालल्यात गेले 8 वर्षापासून. म्हणून अशा ट्रॅफिक जास्त वाढत आहे आमच्या पुण्यात. नाही असं नाही. तर मित्रांनो, आता खूप दिवसांनंतर, खूप वर्षानंतर एक माणूस मला भेटायला आलेला आहे. तर नको मी काढतो. तर खूप स्पेशल व्यक्ती आहे आमचा. आता भावी नवरदेव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं दुःख म्हणता येईल का? नाही ना, आनंद ना. म्हणजे मी त्याचा गुरु आहे, तो माझा शिष्य आहे. तर आम्ही एकमेकाचे गुरु आहोत. नवीन कोकणातले जावई आलेले आहेत आणि ह्यांनी माझ्याकडनं गेले वर्षभर टिप्स घेतात आणि त्याच्यामुळे कोकण हार्टेड गर्ल माझ्याकडे. आणि कशामुळे? माझ्या टिप्समुळे आज कोकण हार्टेड गर्ल ह्यांच्या लाईफमध्ये आहे. आणि मी ज्या मुलीसोबत आहे ती 4 वर्ष माझ्या. तुझ्या फेवरेट डिरेक्टर सोबत कोण आहे रे? तुला जी मूवी करायची होती यार, नवरदेव बेस्ट ॲग्री. आणि हा सध्याला अंकिताचे व्हिडिओ शूट करणारा मुलगा आहे. तुझं नाव काय बाळा? सौरभ. काय विशेष? सोंडा काय बोलते? सोंडा सोना मोठी झाली हल्ली, मला भेटायला येत नाही, काहीच नाही. हे बोलते बघा, कोणाला लाज वाटली पाहिजे थोडीशी. मी बिझी आहे, थोडासा बिझी आहे. लग्न आहे माझं, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. माझ्या एकुलते एक कोणतरी आहे जवळच्या, एकही 16 तारीख एकही जण कामासाठी आलेलं नाहीये. आणि ऐका ना, सोनाली आणि बनी हाय ना, हा काय करतो माहिती आहे आपल्याला आता गोड का बोलतो, त्याच्या टीम मध्ये आता माणसं कमी आहेत लग्नात. त्याची टीम बनवते आणि मला सांगतोय आता चिडाचिडी करायची आपल्याला खूप. आता तुम्ही तर आहेच चिडका. तुम्ही आपले मूळ स्वभाव सोडायचे नाही. आपले सोना. आणि चिडून तर ऐक ना, त्यांना म्हणा चिडून जर लोक ऐकले नाही ना, डायरेक्ट रडायचं म्हणा. ऐक, रडणं हा तुमच्या स्वभावातच आहे. रडणं आणि चिडणं हे पण तुमच्या स्वभावात आहे. त्याच्यामुळे आपण जर हारलो कुठल्याही गेम मध्ये तर सरळ लोळायचं आणि रडायचं. म्हणून एक्स्ट्रा कपडे घेऊन लागणार. आवाज नाही येत आहे. हॅलो, आवाज नाही येत आहे. हॅलो,
कॉफी संपली रे, आवाज पण येत नाही. रेंज गेली, कट करून टाक. रेंज नाही का? तर मित्रांनो, काल व्लॉग चालू केला आणि थोडंसं शूट केलं, मी जास्त नाही केलं कारण रिहर्सलमुळे मला जास्त शूट करता नाही आलं. आणि खूप दिवसानंतर आमचं कुणाल दादा मला भेटायला आलता, म्हणून जास्त करून गप्पा मारल्या. व्लॉग खूपच कमी शूट केला आणि त्याच्यात पण झालं माझं असं की मला इथं चमक भरली पाठीत, तर त्याच्यामुळं एवढा पेन होतोय खतरनाक, म्हणून मी व्लॉग काढायचा पण माझा इंटरेस्ट गेला, सगळंच गेलं. आणि आता मला आज संध्याकाळी जायचं शूटला, एवढा पेन होतोय डेंजर नेक्स्ट लेवल. कसं 2 दिवस काम करायचं कळत नाही, पण आज आपण ट्राय करू की अगोदर डॉक्टरला दाखवू की मला असं वाटतं इथं एक मसल असतो ना, तो आपला जो अप्पर बॅकचा, तो मसल थोडासा असं नाही का हल्लाय, तिथं सूज आली एवढी, त्याच्यामुळं माझी मान पण अशी नाही का त्या साईडला फुल होत नाहीये, म्हणजे इकडं अशी मोडतच नाही, इकडं मोडते. काय काय चाललंय आयुष्यामध्ये. खूप लोकांना माहीत नाही चमक भरणं म्हणजे काय, तर पाठीत दुखणं म्हणजे चमक भरणं आहे असं हे मराठीत आहे. नाही तर खूप लोक म्हणते काय शब्द वापरलाय, तर ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी सांगतोय की पाठीत असं झोपेत दुखायला लागलं तर त्याला म्हणतात चमक भरणे. तर मित्रांनो, आता व्लॉग तुम्ही म्हणत असाल अरे अर्धा इकडं शूट करतोय, अर्धा इकडं शूट करतोय, अर्धा इकडं शूट करतोय. मी तुम्हाला म्हणलं जाऊन मी दाखवतो तुम्हाला कोणत्या क्लिनिकला जातो, पण मी दाखवण्याच्या तेवढ्या परिस्थितीत नव्हतो. माझं ना ॲक्च्युली हा जो मसल आहे म्हणजे त्याला ट्रिगर पॉईंट म्हणतात, मसलवरती मसल चढलेला आहे. आणि मी ज्या दवाखान्यात गेलो होतो त्या डॉक्टरनी मला एवढं रडवलं की असं ढोपरांनी तो मसल रिलीज करत होतो, तरी पण ते झालं नाही. आणि आज होतं माझं शूट, म्हणून मी त्यांना म्हणलो की मी शूटवरनं आल्याच्या नंतर परत एकदा येईन तुमच्याकडून, मग तुम्ही कसं करायचं ते तसं करा. म्हणजे ते अक्षरशः पायाच्या टाचेने पण ते करायचा प्रयत्न करत होते, तरी पण तो मसल रिलीज नाही झाला. आणि मी जास्त रिस्क नाही घेतली, म्हणलं मसल नीट करायच्या नादात कामं चालले तर इकडं गावामध्ये मसल रिलीज करायच्या नादात हात नको मोडून घ्यायला. तर मी आज आलेलो आहे वीरगावमध्ये. ज्यांना कोणाला माहिती असेल वीरगाव पुण्यापासून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि इथं खूप प्रसिद्ध देवस्थान आहे म्हस्कोबा, वीर म्हस्कोबा. तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा, हे मेन मंदिर आहे. इथं सगळ्यात मोठी जत्रा होती वीर म्हस्कोबाची. आणि मी इथं आलेलो आहे आज खास स्पेशल. माझं शूट आहे गाण्याचं नाव आहे इश्काचं वारं. आणि अशी प्रोडक्शनची पोरं टाइमपास करताना जे अर्धा 1 तास झालंय किक मारतोय निसता. मी व्हिडिओ चालू केले ना म्हणून ती गाडी चालू आहे. आणि प्रूफ म्हणून आता मी जेवढं बोललो त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एकदा पण MLTचा आवाज नाही आला. ते ट्राय करत होता त्याचा आवाज येत होता. पोर्ट्रेटला काढ, पोर्ट्रेटलाच काढ. ते सागरमुळे मला कुठलं फिरायला लागलं. हे पण दाखव, आपले PR दाखव ना, आपले PRs दाखव. अरे हे पण दिसले पाहिजे. अरे तुम्हाला कसं काय कळलं आम्ही इकडे आहे? तुम्हाला कसं कळलं आम्ही इकडे आलेलो आहे? तुमको कैसे समज में आया हम किधर? माझं काय आम्ही इकडे आलेलो कळलं कसं काय? पेपरबाजी पण आहे ना, खूपच वैताग देतात. काय बोलायचं, कुठल्या कॅमेऱ्यात बोलायचं? तर आपण गाण्याचं तर नाव तुम्हाला मी सांगितलं, इश्काचं वार आहे. आपल्या गाण्याचे डिरेक्टर आहे मनीष शिंदेजी. आणि यांच्याबरोबर आमचं हे 3रं गाणं आहे. आणि हे पण 100% खूप सुंदर होणार गाणं आहे. कारण तुम्ही सेट बघू शकताय. आणि सरांचं काम तर तुम्ही पाहिलेलं आहे. माझं आणि बनीचं जे गाणं होतं कोणतं असं रुपड देखणं आणि गोंधन, तर दादानी शूट केलेलं आहे. आणि हे पण गाणं दादासोबत करतोय आम्ही. तर आता दादाचे ह्या गाण्याची अपेक्षा काय आहे, म्हणजे अपेक्षा काय आहे गाण्याकडून अपेक्षा आहे सिनेमॅटिकली चांगलं झालं पाहिजे. एक जे कल्चर आहे आपलं महाराष्ट्राचं कल्चर आहे, श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर, इथं आपण शूट करतोय. तर महाराष्ट्रातलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. आणि मग त्या भागातलं कल्चर जे आहे ते कल्चर ह्या गाण्यातून मला मांडायचं. जसं की आपण तुला जो गंध दाखवला, हा स्पेसिफिकली गंध हा इथला वीर मंदिरातला आहे. म्हस्कोबा महाराजांचा जो हा गंध इथं जो लावला जातो, त्याच्यानंतर तुझ्या हातात जो आपण दोरा आहे, तो दोराही इथं म्हस्कोबा मंदिरातला प्रसिद्ध दोरा आहे.
आपण वाटलं तर ना अशा काही ज्या कल्चरच्या गोष्टी आहेत आपल्या मराठी कल्चरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रमोट करायच्या आहेत त्या हिशोबाने आपण मनीष दादांच्या मामाचं गाव आहे आणि त्यांच्या मामांनी मला खूप माहिती दिली मगाशी देवाची गावाची. आपण त्यांच्याकडनं पण माहिती घेऊ थोड्या वेळाने. एकदा सवयी सारख्याच सांग भलं. तो स्वयंभू देववरती आला असं ह्याच जागा. हेच जागा आहे त्याच जागाच. आता मी काय म्हणतो मला एक प्रश्न काय पडला माहिती का, आता एखादा देव स्वयंभू होतो तर त्या माणसाच्या स्वप्नात ज्यांचे येतो की त्याचे देव नाही का मी आलोय समजा. आता हे जे नाव आहे म्हस्कोबा ही देवाचं नाव स्वप्नातच त्यांना सांगितलेलं असतं का नाव पडलेलं असतं नाव पडले देवाचं? मस्कोबा मुसन वाटेत आला म्हणून मस्कोबा नाव पडलं. हो स्मशानभूमीमध्ये स्वयंभू झाला म्हणून स्वयंभू म्हस्कोबा. झाला. असं. 12 नंतर सर्व थांबतात का तर त्याच्यानंतरच देवाला आपल्या हे करतात बरोबर का, प्रसाद दिला जातो, चिलम दिला जातो. बाराच्या दरम्यान एक डोम पडतो, डोम पडला की आपली दुपारती चालू होती. दुपारती चालू होऊन कासवापासून जे हे चालू होतं आपलं मंदिराला एक प्रदक्षिणा होती, कासवा येऊन थांबती ती परत. तसंच देवाला सगळे पाया पडून नतमस्तक होऊन आतमध्ये जाऊन नाथसाहेबांना प्रसाद दिला जातो.